हाय हॅलो नमस्कार, कसं काय मंडळी, वेलकम टू माय चॅनल व्लॉग विथ गौरी. हा आहे आपला डे 2 इन शिर्डी. आज आम्ही सकाळी गेलो होतो काकड आरती करायला. सकाळी आम्ही गेलो होतो 3:30 वाजता रेडी वगैरे होऊन. तेव्हा मोबाईल अलाउ नव्हता म्हणून ते शूट नाही करता आलं. आणि तिथून मग आम्ही आलो अराऊंड 7-7:30 वाजता घरी. आणि मग त्याच्यानंतर आम्ही झोपलो आणि झोपून मग आम्ही आत्ता उठलो आहे आणि थोडंसं खायला आलो आहे. आम्ही मगाशी पण थोडंसं खाल्लं होतं यायच्या आधी, पण आत्ता आम्ही परत थोडंसं खायला आलो आहे. मम्मा हॅलो, काय ऑर्डर केलंस? ओके. आणि मी ऑर्डर केलं पोळी इडली. आणि आता आम्ही जाणार आहे नाशिकला. नाशिक म्हणजे बेसिकली इगतपुरीला चाललो आम्ही. तिकडे आम्ही एक रिसॉर्ट बुक केलं आहे. ते पण खूप मस्त रिसॉर्ट आहे. आपण तिकडे जाऊन बघूया. त्याचे डिटेल्स पण मी तुम्हाला पाठवेल नंतर की कसं आहे काय वगैरे. हवा हवा लावलं का शाहरुखचं? सो आता आम्ही निघालेलो आहोत नाशिकला. नाशिक म्हणजे आम्ही इगतपुरीला चाललो आहे. तिथे आम्ही एक रिसॉर्ट बुक केलं आहे. सो तिकडे आमचा 2 दिवस स्टे असणार आहे. सो येस, एन रूटिंग इगतपुरी. आम्ही पोचलेलो आहोत रिसॉर्टला, जे वाडिवरे गावात आहे. वाडिवरे गावापासून थोडंसं लांब आहे ॲक्च्युली इगतपुरीमध्ये. वाबी साबी नावाचा रिसॉर्ट आहे. खूप मस्त रिसॉर्ट आहे. हा आमचा रूम आहे. 2 रूम घेतलेत आम्ही. इथे एक आणि दिस एक. इथून फुल व्ह्यू आहे. इथे आणि हा एक दुसरा रूम आहे. आणि इथे आहे बाल्कनी. याला थोडी मोठी बाल्कनी आहे. हा गेम झोन आहे. गेम झोन. आणि मग ही आमची बाल्कनी आहे. इथून असा व्ह्यू मिळतो. ती बाजूची त्या दुसऱ्या रूमची, म्हणजे जो मगाशी दाखवला त्याची. आणि असं मस्त थंडी असणार आहे. वेलकम बॅक. आम्ही पोचलो आहे नाशिकमध्ये. हे नाशिक सिटी. आम्ही आलेलो आहे नाशिक. आम्ही आलेलो आहे मोमोज खायला. बिकॉज आम्ही बस निघालो आणि आम्ही काही खाल्लं. कुठे आलो आता आपण? आम्हाला माहिती आहे की हा कुठला एरिया. इंदिरानगर, राजीव नगर आहे. आणि आम्ही मोमोज खाल्लो. आता दीदी चालली आहे रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर द्यायला. अँड दिस इज आवर हॉटेल. आणि हे असे रूम्स आहेत बाहेरून आमचे. लेट्स गो. तर आज आम्ही गेलेलो नाशिकमध्ये असंच फिरायला. आणि इथे पप्पा आहेत. हे हॉटेल आहे. बॅक साईड आहे की आय डोंट नो. बॅक साईडच आहे. तिथून असा पूर्ण व्ह्यू आहे. आणि इथे एक डोंगर आहे, तो आता दिसत नाही आहे. आणि तिथे इन्फिनिटी पूल आहे. दॅट इज द इन्फिनिटी. गुड मॉर्निंग. दिस इज डे 2 इन नाशिक. वाबी साबी हॉटेलमध्ये आहोत आम्ही आता. आणि तुम्ही बघा काय मस्तपैकी रिसॉर्ट आहे. आत्ताच आम्ही उठलो, म्हणजे आम्ही सकाळी उठलेलो सनसेट बघायला. आणि मग त्याच्यानंतर सनसेट बोलते, सनराईज बघायला. आणि मग आम्ही परत थोडा वेळ झोपलो. आणि मग आम्ही
आत्ता जस्ट ब्रेकफास्ट करून आलो आहे. इकडे एवढं प्लेझंट वातावरण आहे, मी तुम्हाला दाखवते. मस्त इन्फिनिटी पूल आहे, सो आम्ही डिसाईड केलं की लेट्स गो टू पूल. म्हणून मी आणि चतुर्थी पूलमध्ये आलो, पण भरपूर थंड पाणी होतं आणि त्याच्यामुळे मम्मा पण आली नाही आणि आम्ही आमचा नेहमीचा टाईमपास करत होतो. तिथे मस्त ट्यूब्स होते. आम्ही ह्याच्या आधी कधी ट्यूब्स यूज नाही केले आहेत, कारण की मला स्विमिंग येतं, चतुर्थीला येत नाही. पण टाईमपास म्हणून आम्ही असंच त्याच्यामध्ये फ्लोट करत बसलो होतो. पण आधी आम्हाला असं वाटलं की भरपूर थंड आहे पाणी, पण एकदा आत गेल्यानंतर सगळं नॉर्मल वाटलं. एवढं काय वाटलं नाही. चतुर्थी स्ट्रगल करते टू गेट आउट ऑफ दॅट ट्यूब, कारण का तिला पिंक कलरची हवी होती ॲक्च्युअल ट्यूब, पण मी तिला दिली नाही. वरती काहीतरी घेऊन कुठला तरी प्लांट. त्यांचं आहे 4 नोव्हेंबरला 4 वर्ष पूर्ण झाली. आम्ही निघालो आहे नाशिक सिटीमध्ये असंच फिरायला आणि आम्ही थोडा वेगळा रूट चूज केला आहे यावेळेला. हायवेनी नाही चाललो आहे आणि कपालेश्वर देवळात पण जायचं आहे, कारण तिकडे असणार आहे हरिहर भेट, जे भरपूर वर्षानंतरचा योग आहे. हे आहे कपालेश्वर देवस्थान आणि तिकडे हरिहर भेट सोहळा होता देव दिवाळीच्या निमित्ताने आणि तो खूप मोठा योग असतो. भरपूर वर्षानंतरचा योग होता, म्हणून आम्ही म्हटलं की आपण जाऊया. पण अनफॉर्च्युनेटली त्याचं रात्री 12 वाजता ती भेट होती, हरिहर भेट. सो आम्ही म्हटलं की फक्त आपण दर्शन घेऊया, म्हणून आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो. आम्ही निघालो आहोत मुंबईला. काल रात्री नाशिक सिटीवरनं यायला आम्हाला खूप उशीर झाला हॉटेलवर. सो आम्ही आत्ता काही शूटच नाही केलं आणि आम्ही निघालो आहे आता चतुर्थी. आणि मी डुईंग ॲज युज्युअल काहीतरी फालतूपणा आम्ही करत असतो, तोच आम्ही करतो आहे. आणि काल आम्ही तिथून एक झुडिओमधनं विकत घेतला एक छोटासा हा टॉय. ऑन द वे येताना आम्हाला सुहानी राईस मिलचा बोर्ड दिसला, सो आम्ही म्हटलं की त्याला जाऊन बघूया की एक्झॅक्टली काय असणार आहे. तर त्यांची फॅक्टरी आहे आणि इकडे बऱ्याच प्रकारचे तांदूळ ते मॅन्युफॅक्चर करतात आणि आम्ही म्हटलं की बघूया कसं आहे काय आहे वगैरे सगळं, म्हणून आम्ही बघायला आलो होतो. आणि इथे 30 किलोची पोती तुम्हाला घ्यावी लागतात. सो आम्ही 30 किलोचं एक इंद्रायणीचं आणि 30 किलोचं
कोलमचं वाडा कोलम बहुतेक त्याचं आम्ही पोथी घेतलेली आहे. आणि ओव्हरऑल हा छान एक्सपिरियन्स होता. त्यांनी आम्हाला सगळं कसं होतं काय होतं सांगितलं. आणि हे त्यांचे जे सगळे कामगार आहेत हे इकडे काम करतात त्यांच्या शेतात, सो ते पण आम्हाला बघायला मिळालं. आणि अशा प्रकारे आपली शिर्डी नाशिक ट्रिप संपलेली आहे. आम्ही आहोत ऑन द वे टू मुंबई. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. अजून काही नवीन बघायला आवडत असेल तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा. टिल देन लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मला इन्स्टावर फॉलो करायलाही विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.